हॅलो नमस्कार. तर आत्ताच ही साडी आणि 2 ब्लाऊज स्टिच करून झाले. तर एक ब्लाऊज आणि ही साडी द्यायची होती. तर ती मी पॅक करत होते. तर बघा या ब्लाऊजची पायपिंग आहे ती किती सुंदर आली आहे आणि कुठेही पलटी झाली नाही आहे. तर तेच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी ब्लाऊजला गोट किंवा पायपिंग कशी लावते. तर बघा हा तो ब्लाऊज आहे आणि त्याची पूर्ण स्टिचिंग मी करून घेतली आहे. फिटिंग वगैरे टाकून घेतल्यानंतर आता फक्त फायनल त्याची गोट किंवा पायपिंग बनवायची आहे. आता पायपिंगसाठी मी हा डबल मध्ये कपडा घेतला आहे. तुमच्याकडे असेल छोटा तर तसं घ्या. इथे 1 मीटर ब्लाऊज होता, त्यानुसार कपडा राहिला होता. 1.5 इंचाची आपल्याला पट्टीची विड्थ घ्यायची आहे आणि जो कपडा आहे तेवढा मी घेतला आहे. 2 पट्ट्या याच्यातून निघणार आहेत आणि 2 पट्ट्या इनफ आहेत, कारण मागचा नेक थोडा 8 इंचापर्यंतच होता. आणि बघा पट्टी मी 1.5 इंचाची विड्थवाली कट केली आहे. अशी या पद्धतीने जर जास्त असेल तर ते पूर्ण व्यवस्थित दोन्ही साईडनी 1.5 इंचावरतीच करून घ्या कट. आता बघा हे एकावर एक असं क्रॉस ठेवायचं आहे. व्हिडिओत दिसतच असेल तुम्हाला व्यवस्थित. तर असं एकावर एक ठेवून तुम्ही अशी क्रॉसमध्ये स्टिच करून घ्या या पद्धतीने. आणि इथे जे टोक आहेत ते काढून घेतले. बघा एका मागे एक अशी ही पट्टी एकदम सरळ लाईनीत तयार झाली आहे. आता ब्लाऊज घ्यायचा आणि ब्लाऊजच्या एका टोकापासून आपण स्टिच करायला स्टार्ट करूया. त्याच्या आधी बघा इथे जर पट्टी वर खाली असेल तर ती बघून घ्यायची आणि तिला आकार देऊन घ्यायचा. दोन्ही पट्ट्या व्यवस्थित आहेत आणि इथे मी फोल्ड करून असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. आणि आता इथे बघा ब्लाऊजचं जी कपडा आहे त्याला मी अजिबातच ओढत नाही आहे, कुठल्याच प्रकारे ओढायचं नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित दाखवते. हे बघा या पद्धतीने पाव इंचाचंच अंतर घेतलं आहे दोन्ही कपड्याची बाजूसुद्धा आणि आपली पट्टीची बाजूसुद्धा. पट्टी क्रॉस असल्याने काय होतं माहिती आहे, एकदम व्यवस्थित गोल असा आकार येतो. आणि ही पट्टी थोड्या प्रमाणात मी खेचत आहे, पट्टी खेचत आहे, ना की ब्लाऊजचा कपडा. बघा इथे शोल्डरच्या इथे थोडं ताणून घ्यायचं, कारण ना मग ब्लाऊज जेव्हा कंप्लीट होतो ना तेव्हा ते एकदम व्यवस्थित तुमच्या शोल्डरवरती बसतं आणि शोल्डर उतरत नाही. आता इथे थोडं कमी स्टिचिंग आलेलं, तर परफेक्ट सगळीकडे पाव इंचाचं अंतर घेतलं ना तर एकदम पायपिंगसुद्धा राऊंडमध्ये येते. आता इथे जिथे गोल आहे तिथे मी नॉचेस देऊन घेतले आणि तिथेसुद्धा मला कमी वाटला कपडा दाबलेला, मग तिथेसुद्धा मी डबल शिलाई करून एकदम पाव इंचाचं अंतर घेतलं आहे. आता काय करायचं, पूर्ण कपडा सरळ करून घ्यायचा किंवा नख मारून तुम्ही असं मी दाखवल्याप्रमाणे करून घेऊ शकता. त्याच्याने काय होतं, आपण जे कपडा घेतला आहे ना स्टिचिंगसाठी तो पूर्ण एक साईडला होतो. बघा तुम्हाला उलट्या साईडला दाखवते. आता हा फोल्ड करून मी या पद्धतीने घेतला. फक्त या पद्धतीने फोल्ड करायचा आणि ही स्टिच आहे ना ते एकदम किनारीवर मारून घ्यायची. फक्त एक याच्यासाठी, जेणेकरून जो कपडा आपण पाव इंचाचा टीप मारून घेतला आहे तो या पट्टीच्या आतमध्ये जावा. आणि जेव्हा आपण पूर्ण पायपिंग करायला घेऊ ना तेव्हा तो कपडा कुठेच तुम्हाला वरती दिसणार नाही. म्हणजे जशी फिनिशिंग तुम्हाला गोटची वरती दिसते आहे ना ब्लाऊजमध्ये, त्याच पद्धतीने फिनिशिंग ती जेव्हा ब्लाऊज उलटवू ना तेव्हा पण दिसणार आहे. बघा आता इथे फक्त आपलं काम राहिलं, एकदम इझी काम झालं आहे. आता ही शिलाई आहे ना ती या जे आपण स्टिच केलं आहे त्याच्या मध्यभागी एकदम व्यवस्थित दुमडवून मध्यभागी तुम्हाला जितकं पायपिंगची राऊंड हवं आहे ना तेवढा घ्यायचा आहे आणि फक्त थोडा कमी
घेत स्टिच करायचं आहे. मध्यभागी स्टिच केल्याने काय होतं ना, ती शिलाई दिसत नाही आणि गोटसुद्धा अशी राऊंडमध्ये येते. बघा किती छान गोट आली आहे आणि किती सुंदर असा ब्लाऊज रेडी होत आहे. तुम्हाला मी फायनल लुकसुद्धा दाखवेन या ब्लाऊजचा. खूप छान झाला. अशा पद्धतीने पायपिंग केली ना तर कुठेच ब्लाऊजची पायपिंग उलटत नाही किंवा खूप साऱ्या जणांना प्रॉब्लेम होतो की ब्लाऊज पूर्ण बनवल्यानंतर त्याची पायपिंग उलटली जाते आणि मग ते एकदम छानसुद्धा दिसत नाही. तर ह्या काही टिप्स आहेत त्या फॉलो करा. तुमचा ब्लाऊजसुद्धा अशाच फिनिशिंगमध्ये तयार होईल. तर बघा थोडं अंतर घेत मी ते पूर्ण कपडा आतमध्ये टाकत मध्यभागी स्टिच करत आहे आणि पायपिंग बघा किती छान आली आहे. ब्लाऊज स्टिच करण्यासाठी तुम्हाला जेवढा मेहनत लागत नाही तेवढं इथे राऊंड पायपिंग केली की समाधान वाटतं. कारण पूर्ण ब्लाऊज त्या पायपिंगवरतीच असतो आणि खूप छान दिसतो. बघा इथे कुठेच तुम्हाला कपडा बाहेर आलेला दिसणार नाही आणि पायपिंगसुद्धा राऊंडमध्ये झाली आहे. तर बस एवढाच होता व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि थोडा जरी युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर बघा ही पायपिंग ज्या पद्धतीने इथे गोट आला आहे, उलटवून पण दाखवते तुम्हाला, कुठेच कपडा बाहेर दिसत नाही आहे. तर हा होता व्हिडिओ. आवडला असेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.